हा, नेक्स्ट एक्झाम्पल म्हणजे थर्ड एक्झाम्पल पहा. संकीर्ण प्रश्न संग्रह 6 मधलं तिसरं उदाहरण. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. पहा, सेक वर्ग थीटा अधिक कोसेक वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा गुणिले कोसेक वर्ग थीटा. तर हे आपल्याला आता इथे सिद्ध करायचं आहे. आता सिद्ध करत असताना सुरुवातीला आपण इथे डावी बाजू लिहून घेणार आहोत. डावी बाजू बरोबर असं आपल्याला लिहायचं आहे इथे, किंवा LHS लिहिलं तरी चालेल. LHS बरोबर सेक वर्ग थीटा अधिक कोसेक वर्ग थीटा. इथे आपल्याला असं दिलेलं आहे. आता इथे आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. सेक थीटाची किंमत आपल्याला माहिती आहे, सेक थीटा आणि कॉस थीटा. तर हे एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत, एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत. तुमच्या लक्षात येते का? पहा, सेक थीटा आणि कॉस थीटा एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत. त्यामुळे सेक थीटा बरोबर 1 कॉस थीटा येणार, 1 कॉस थीटा. तसंच कोसेक आणि साइन एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत. त्यामुळे कोसेक थीटाची किंमत कोसेक थीटा बरोबर 1 साइन थीटा, 1 साइन थीटा. तर या किमती आपल्याला इथे आता उदाहरणामध्ये ठेवायच्या आहेत. पहा, बरोबर आता इथे वर्ग असल्यामुळे वर्ग करायचा आहे. सेक वर्ग थीटा बरोबर 1 कॉस वर्ग थीटा, कॉस वर्ग थीटा अधिक इथे पहा वर्ग आहे कोसेक वर्ग थीटा बरोबर 1 साइन वर्ग थीटा, 1 साइन वर्ग थीटा. हा, आता आपल्याला इथे बेरीज करायची आहे. इथे बेरीज करत असताना छेद पाहायचे आहेत. छेद कसे आहेत पहा, छेद समान आहेत का? इथे पहा छेद समान नाहीत. त्यामुळे आपल्याला इथे तिरकस गुणाकार पद्धत वापरायची आहे. म्हणजेच काय होणार पहा पुढच्या स्टेपला, 1 गुणिले साइन वर्ग थीटा म्हणजे साइन वर्ग थीटा अधिक 1 गुणिले कॉस वर्ग थीटा म्हणजेच कॉस वर्ग थीटा छेद इथे पहा कॉस वर्ग थीटा गुणिले साइन वर्ग थीटा गुणिले साइन वर्ग थीटा. पहा ही स्टेप समजली का? छेद समान नसल्यामुळे तिरकस गुणाकार पद्धत वापरलेली आहे. 1 गुणिले साइन वर्ग थीटा साइन वर्ग थीटा अधिक 1 गुणिले कॉस वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा, आणि छेदस्थानी छेदांचा गुणाकार घेतलेला आहे. आता याच्या पुढे काय करायचं आहे पहा, पुढची स्टेप. तर इथे अंश बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते की इथे साइन वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा यांची बेरीज जी आहे ती 1 मिळते. यांची बेरीज काय आहे? 1. आपल्याला झालेलं आहे पहा त्रिकोणमितीय नित्य समीकरण. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 बरोबर 1. तर ही किंमत आपल्याला तिथे ठेवायची आहे. ठेवल्यानंतर अंशाची किंमत 1 मिळणार आहे. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 ठेवायचं आहे. तर आता इथे पहा 1 छेद छेद आहे तसा राहणार आहे, म्हणजेच कॉस वर्ग थीटा
गुणिले साइन वर्ग थीटा, साइन वर्ग थीटा. छेद आहे तसा ठेवला. इथे फक्त अंशाची किंमत ठेवलेली आहे 1. ओके. आता मला हे सेपरेट करायचं आहे. सेपरेट करायचं आहे म्हणजे काय करायचं पहा. 1 छेद कॉस वर्ग थीटा घ्यायची. 1 छेद कॉस वर्ग थीटा गुणिले 1 छेद साइन वर्ग थीटा, साइन वर्ग थीटा. ओके. आता पुन्हा पहा, इथे आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. पुन्हा किमती काय ठेवायच्या आहेत. 1 छेद वरती जशा घेतलेल्या आहेत तसंच इथे घ्यायचं आहे. तर 1 छेद कॉस थीटाची किंमत पहा इथे आहे. पहा हेच लिहायचं आहे आपल्याला इथे. 1 छेद कॉस थीटा म्हणजे सेक थीटा. लक्षात घ्या, सेक थीटा. आणि 1 छेद साइन थीटा, 1 छेद साइन थीटा म्हणजेच कोसेक थीटा, कोसेक थीटा. तर हे सूत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपल्याला हे काही पाठ करायची गरज नाही. कशी तयार झाले ते आपण पाहिलेलं आहे. तर साइन आणि कोसेक एकमेकांच्या गुणाकार व्यस्त असतात. त्यामुळे साइनची किंमत ही 1 छेद कॉस थीटा येते आणि कोसेक थीटा येते. साइन थीटा बरोबर 1 छेद कोसेक थीटा आणि कोसेक थीटा बरोबर 1 छेद साइन थीटा. म्हणून इथे लिहिलेलं आहे 1 छेद साइन थीटा बरोबर कोसेक थीटा. तसंच कॉस आणि सेक एकमेकांच्या गुणाकार व्यस्त असतात. त्यामुळं 1 छेद कॉस थीटा बरोबर सेक थीटा येतात. ओके. तर आता या किमती इथे आपल्याला ठेवायच्या आहेत. इथे वर्ग असल्यामुळं वर्ग करायचा आहे. 1 छेद कॉस वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा गुणिले 1 छेद साइन वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा. आणि इथे उदाहरणामधली इथे उजवी बाजू पहा. तर इथे आपल्याला उजवी बाजू मिळालेली आहे. आणि उजवी बाजू मिळाली असल्यामुळं आपल्याला पुढची स्टेप लिहिता येते. पुढची स्टेप आपल्याला काय लिहायची आहे पहा. तर बरोबर RHS लिहायचं आहे. बरोबर, बरोबर RHS. आणि म्हणून LHS बरोबर RHS मिळाली. LHS बरोबर RHS. आणि मग लास्टला इथे आपल्याला लास्टला इथे हे एक्झाम्पल आहे तसं लिहायचं आहे. म्हणजे LHS आणि RHS लिहायचं आहे. मध्ये इक्वल साइन येणार आहे. ओके. तर हे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. संकीर्ण प्रश्न संग्रह 6. चौथा प्रश्न आपल्याला सिद्ध करायचा आहे. कॉट वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा वजा सेक वर्ग थीटा. आता हे आपल्याला सिद्ध करत असताना सुरुवातीला आपल्याला इथे LHS लिहून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला इथे डावी बाजू लिहून घ्यायची आहे. डावी बाजू पहा कशी येणार आहे. डावी बाजू कॉट वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा, टॅन वर्ग थीटा. आता मात्र इथे कॉट वर्ग थीटाची किंमत आपल्याला ठेवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला सूत्र झालेलं आहे. गुणोत्तरीय नित्य समानता झालेली आहे पहा. 1 अधिक कॉट वर्ग थीटा इथे लिहितो मी. 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा.
कोसेक वर्ग थीटा. आणि म्हणून तर इथे पहा कॉट वर्ग थीटाची किंमत काढायची आहे. एक इथे अधिक आहे, एक अधिक आहे, तर त्या बाजूला गेल्यानंतर काय होणार आहे, वजा होणार आहेत, लक्षात घ्या. म्हणून कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा वजा एक, वजा एक. तर इथे हे कारण आपण लिहिणार आहोत. तसंच इथे टॅन वर्ग थीटाची किंमत आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला इथे सुद्धा त्रिकोणमितीय नित्य समानता माहिती असणं गरजेचं आहे. तर एक अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा, सेक वर्ग थीटा. आणि म्हणून टॅन वर्ग थीटाची किंमत काढायची आहे. टॅन वर्ग थीटा बरोबर हे एक इथे अधिक आहेत, या बाजूला आल्यानंतर वजा होणार आहेत, सेक वर्ग थीटा वजा एक, सेक वर्ग थीटा वजा एक. तर या किमती आता आपल्याला इथे उदाहरणामध्ये ठेवायच्या आहेत. पहा इथे आपण डावी बाजू लिहून घेतलेली आहे बरोबर कॉट वर्ग थीटाची किंमत इथे पहा कोसेक वर्ग थीटा वजा एक, कोसेक वर्ग थीटा वजा एक. आणि टॅन वर्ग थीटाची किंमत पहा वजा, टॅन वर्ग थीटाची किंमत इथे आहे पहा सेक वर्ग थीटा वजा एक, सेक वर्ग थीटा वजा एक. आणि कंस पूर्ण करायचा आहे. आता पुढची स्टेप पहा. पुढच्या स्टेपला आपल्याला काय करायचंय, इथे तर दोन कंसाच्या मध्ये वजा चिन्ह आहे, तर या वजा चिन्हाचा वापर करायचा आहे दुसऱ्या कंसावर. म्हणजेच दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार आहे. म्हणजे अधिक असेल तर वजा होणार आणि वजा असेल तर अधिक होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण पुढची स्टेप पहा कशी येणार आहे बरोबर कोसेक वर्ग थीटा वजा एक, पहिल्या कंसातली जी किंमत आहे ती आहे तशी लिहिलेली आहे. दुसऱ्या कंसामधले मात्र चिन्ह बदलायचे आहेत. हे अधिक सेक वर्ग थीटा आहे, ते वजा सेक वर्ग थीटा होतील, वजा सेक वर्ग थीटा. आणि हे वजा वजा अधिक होतील, अधिक एक, अधिक एक. ओके. आता इथे तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की इथे अधिक एक आहेत आणि वजा एक आहेत, इथे वजा एक आहेत आणि इथे अधिक एक आहेत पहा. तर हे निघून जाणार आहेत आणि आपल्याला पुढची जी पायरी आहे ती काय मिळणार आहे पहा बरोबर कोसेक वर्ग थीटा वजा सेक वर्ग थीटा. आणि इथे तुम्ही उदाहरणामध्ये इथे जर पाहिलं तर RHS पहा तीच आहे, म्हणजे इथे आपल्याला उजवी बाजू मिळालेली आहे म्हणजेच RHS. आणि म्हणून LHS बरोबर RHS, LHS बरोबर RHS, LHS आणि RHS इक्वल आहेत, हे लक्षात घ्या. ओके. आता LHS आणि RHS लिहायचे आहेत, हे लक्षात घ्या. इथे LHS कॉट वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा वजा सेक वर्ग थीटा. तर हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सिद्ध करायचं आहे.